आज अनुष्काचा टिफिन बनवायचा होता, तर म्हटलं चला ब्रेड रोल करूया थोड्या वेगळ्या पद्धतीने। या बोलमध्ये मी थोडंसं बेसन घेतलं आहे आणि बेसनामध्ये मीठ, थोडी हळद, मीठ आणि तीळ घातले आहे। आता पाणी घालून मी त्याचं बॅटर बनवते, नंतर आपण नेक्स्ट स्टेप बघूया। साधारण मी अशी थोडी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, ठीक आहे। आता नेक्स्ट बघूया। साधारण छोटे 3 बटाटे घेतले होते मी उकडलेले। यामध्ये चाट मसाला टाकला आहे मी, साधं मीठ, हळद, थोडंसं तिखट, जिरेपूड, धनेपूड आणि थोडा कोथिंबीर घातलेला आहे। आता हे आपलं स्टफिंगचं मिश्रण तयार झालं आहे। हा ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे, याच्या पूर्ण कडा काढल्यात। आता मी थोडं लाटण्याने याला प्रेस करते, म्हणजे आपलं स्टफिंगसाठी हे रेडी होऊन जातं। खूप जास्तही नाही ठेवायचं, नाहीतर मग ते आपल्याला फोल्ड करताना त्रास होतो। मग हे सगळीकडे पसरून घ्यायचं। याला असे आपले साधारण 5 रोल तयार करून ठेवले मी। आता याला मी तळून घेते। एकीकडे तेल तापत ठेवलेलं आहे, आता पटकन तळून घेते आणि अनुष्काचा टिफिन भरते। ब्रेड रोल असे बेसनाच्या केलेल्या गोळ्यामध्ये बुडवून घेऊया। छान तेल तापलं आहे आपलं। छान असे तळून घेऊया। मी कुठलाही सोडा वगैरे वापरला नाही आहे बॅटरमध्ये। आणि गॅस एकदम स्लो नाही ठेवायचा, नाहीतर मग ते खूप ऑइली होतात। लो टू मीडियम असा ठेवायचा आहे। मग आपले छान ब्रेड रोल तळून झालेले आहे। आता मी हे गार करते आणि अनुष्काचा टिफिन भरते। छान झालेत ना? की ट्राय करून बघा तुम्ही। मम्मी तू खूप छान केलाय, हा एवढा टेस्टी ना, मी 10 दिन ची मम्मी पूर्ण खाईल।